नमस्ते. नमस्ते. पहिला प्रश्न आहे, या आरोग्य शिबिराचे आयोजन कुणाच्या वतीने केले आहे? या शिबिराचे आयोजन स्वराज्य ग्रुप गणपती मंडळ मिर्जनपूर यांच्या वतीने केलेलं आहे. या शिबिराचे मुख्य उद्देश कोणते आहेत? या शिबिराचे मुख्य उद्दिष्ट तर कुणाला चालता येत नाही, म्हातारी माणसं आणि कोणाला थंडी ताप असली तरी जात नाही, ते अंगावर काढते ती, त्यामुळं त्यांच्यासाठी ठेवलेलं आहे. किती लोकांनी सहभाग घेतला आतापर्यंत? आतापर्यंत आता चालू होऊन तासभर झालेला आहे. 100 लोकांनी घेतला असेल सहभाग. कोणते डॉक्टर किंवा तज्ञ आता सध्या उपलब्ध आहेत आपल्यापाशी? आता डॉक्टर समुदाय आरोग्य अधिकारी आहेत, देखणे मॅडम, सानप साहेब आहेत आरोग्य सेवक, शेख मॅडम आहेत आरोग्य सेविका, कांबळे साहेब आहेत प्रयोगशाळा तंत्रज्ञ, दराडे साहेब आहेत, पाटील साहेब आहेत आरोग्य सेवक, मदतनीस आहेत. या शिबिरात कोणत्या प्रकारच्या तपासण्या मोफत केल्या जातात? या शिबिरात BP, शुगर, परत थंडी ताप सगळ्या तपासण्या असतात. कोणती औषधं मोफत दिली जातात? औषधे सगळ्या रोगावरचे मोफत दिले जाणार आहेत. रक्तदाब, मधुमेह हां, अशा तपासणीसाठी किती लोकांनी करून घेतलेले आहेत आतापर्यंत? आतापर्यंत 50-60 झाले असतील. महिलांसाठी किंवा वृद्धांसाठी विविध सुविधा काय आहेत का? महिलांसाठी आता त्यांच्या मार्फत जे सुविधा आहेत तेच देणार आहोत. आरोग्य जनजागृतीसाठी काय उपक्रम राबवले जात आहेत? आरोग्य जनजागृती उपक्रम म्हणजे आणखी तरी काय सुचवलं नाही, आता पुढे सुचवलं. या शिबिराच्या संस्थानिक लोकांवर काय परिणाम होतोय असं तुम्हाला वाटतं? कसं म्हणले? या शिबिराच्या संस्थानिक प्रॉपर या लोकांवर काय परिणाम होतो? या शिबिराचं म्हणजे सगळे गावात असल्यामुळं हे तर येऊ शकतात ना. तसं आता कुणाला गाडीची सोय नाही, आमच्या गावाला STची सोय नसल्यामुळे आणि आता गणपतीमध्ये सगळ्या STया कोकणाकडे पाठवल्यामुळं ते STची सोय नाही, एक पण गाडी येत नाही, त्यामुळं आम्ही इथं राबवलेलं आहे शिबिर आणि आता त्यांचा फायदा हाच आहे. इथून पुढे स्वराज्य ग्रुपच्या वतीने असं गावात किती वेळेस शिबिराचं आयोजन करणार? आम्ही पहिल्यांदाच केलेलं आहे ना, आता इथून पुढे दरवर्षी शिबिर ठेवणार आहोत. धन्यवाद. जेवण करू ना, जेवण करून घ्यायची. नमस्ते सर, नाव काय आपलं? माझं नाव पाटील श्रीराज पृथ्वीराज पाटील. सर, मिर्झापूरमध्ये जे शिबिर भरवण्यात आलेलं आहे, या शिबिरात जास्तीत जास्त कोणत्या आजारावर लक्षण केलं जात आहे तुम्हाला या शिबिराच्या माध्यमातून दिसून आले? आज या ठिकाणी स्वराज्य ग्रुप गणपती मंडळ मिर्झनपूर व प्राथमिक आरोग्य केंद्र गोरगाव यांचा संयुक्त विद्यमानाने आज या ठिकाणी सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. तर या शिबिरामध्ये आपण सर्व जे गावातील जे ग्रामस्थ आहेत त्यांचं किरकोळ औषधोपचार करत आहोत. त्याचप्रमाणे BP, शुगर जे पेशंट आहेत त्यांचं BP तपासणी, शुगर तपासणी व इतर रक्त तपासणी या माध्यमातून जे BP शुगरवाले आहेत निघालेले पेशंट त्यांना आपण आपल्या दवाखान्यामार्फत BP व शुगरच्या गोळ्या चालू करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे संशयित क्षयरोग, कुष्ठरोग, संशयित व इतर त्वचेचे आजार आणि स्त्रियांचेही आजार याविषयी आपण तपासणी करत आहोत. याच्या माध्यमातून आपण त्यांच्यावर किरकोळ औषधोपचार करणार आहोत. त्याचप्रमाणे जे काय असे रुग्ण वाढतात त्यांना आपण पुढं संदर्भित करत आहोत की जेणेकरून त्यांचे आजार व्यवस्थित नीट होण्यात यावे व वैद्यकीय प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत या सेवा आज आपण इथे देत आहोत. रुग्णामध्ये सर्वसामान्यतः आता कोणत्या विशेष समस्या जाणवतात आपल्याला? आता सध्याला म्हणतात तर सगळ्यात जास्त म्हणलं तर BP, शुगर ही सगळ्यात जास्त आणि स्त्रियांचे कॅन्सरचे आजार हे प्रामुख्याने हेच आजार जास्त करून 50 वय 40-50च्या पुढचे जे आहेत लाभार्थी म्हणजे त्यामध्ये ह्या प्रकारचे जास्त रुग्ण आढळून येतात. शिबिरात येणाऱ्या रुग्णाचे कोणत्या प्रकारचे उपचार व सल्ला दिला जातो? यामध्ये आपण त्यांना किरकोळ औषधोपचार वगैरे करतो आणि त्याचप्रमाणे त्यांना गरज भासल्यास पुढेही संदर्भित करतो आणि त्यांना मार्गदर्शन करतो की बाबा हे आजाराचं ह्या ठिकाणी पुढे जावा तुम्ही आणि त्या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित तुमच्या आजारात निधन होईल, त्या ठिकाणी तुमचा औषधोपचार होईल व आजार व्यवस्थित बराही होईल. गंभीर रुग्णासाठी पुढील उपचारासाठी काय व्यवस्था आहे का? आपल्या गंभीर रुग्णासाठी आपण प्राथमिक आरोग्य केंद्र गौडगाव या ते पाठवतो आणि त्या ठिकाणी डॉक्टर त्यांची व्यवस्थित तपासणी वगैरे करून निदान करून त्यांना पुढं सिव्हिल उपजिल्हा रुग्णालय वगैरे या ठिकाणी संदर्भित करतात. लोक आरोग्याबाबत किती जागृत आहेत असं आपल्याला वाटतं?
आता सध्याला पहिल्यापेक्षा पहिले एवढं आरोग्याच्या बाबतीत लोक जागरूक नव्हते, पण आता खूप जागरूक झालेले आहेत. कारण प्रत्येकजण आता कुणाला कुठल्याही प्रकारचा त्रास वगैरे असला की लगेच ते दवाखान्यात जातात व औषध उपचार करतात. त्यामुळे ते लगेच त्यांचा आजार बरा होतो. तुम्हाला असं वाटतं की असे शिबिर वारंवार व्हायला हवेत? हो, असे शिबिर प्रत्येक गावामध्ये असे तुमच्यासारखे जे स्वराज्य ग्रुप मिरजनपूरचं मंडळ आहे अशा मार्फत अनेक गावामध्ये बी अशा प्रकारचे शिबिर आयोजित करण्यात येतात व त्या ठिकाणी आपण सेवा देतो. त्यांची तेथील लोकांची BP शुगर वगैरे कॅम्प वगैरे ठेवून अशा लोकांना उपचार वगैरे आपण चालू करतो. तर याच्यानंतर जर स्वराज्य ग्रुपनं शिबिर भरवलं तर पुढील शिबिरात कोणत्या सुधारणा किंवा नव्या गोष्टी समावेश केल्या जातील का? पुढील हो, जर यापुढे जर असं प्रकारचं सर्व रोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले तर अजून या ठिकाणी बालरोग तज्ज्ञ वगैरे, स्त्रीरोग तज्ज्ञ, स्पेशल त्वचारोग तज्ज्ञ यासारखे डॉक्टरांची सोय करून त्याविषयी औषध उपचार करण्यात येईल. धन्यवाद सर.